ही बातमी आहे। महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा प्रश्नावर दिल्लीमध्ये चर्चा होत असल्याची माहिती आहे। एकीकरण समितीने अजित पवारांची भेट घेतल्याची माहिती आहे। सीमा प्रश्नावर नव्याने समिती नेमण्याची मागणी करण्यात आली आहे। सीमा प्रश्नी बैठक होत नसल्याची खंत सुद्धा व्यक्त केली आहे। तर अजित पवारांकडून बैठक घेण्याचं आश्वासन दिल्याची माहिती समोर येते। सीमा प्रश्न सध्या चिघळल्याचं पाहायला मिळते। एसटीला शाई लावण्यात आलेली होती, काळं फासलेलं होतं आणि त्यानंतर दोन्हीकडच्या ज्या बसेस आहेत त्या बंद करण्यात आल्या आहे। या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र एकीकरण समितीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा केलेली आहे। तर याविषयी बैठका होत नाही असं सुद्धा त्यांनी सांगितल्याची माहिती समोर येते। एकीकरण समितीने अजित पवारांची भेट घेतली आहे आणि सीमा प्रश्नावर नव्याने समिती नेमण्याची मागणी केली। त्या तीन तिकडच्या तीन आमच्या मंत्र्यांची डिसेंबर 22 पासून म्हणजे आता 23 गेलं, 24 गेलं, 25 आलं, एकही बैठक झाली नाही। त्याबद्दलची खंत एक मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीनं व्यक्त केलेली आहे आणि ती रास्त आहे। दरम्यान यवतमाळ दौऱ्यावर असलेले बावनकुळेंनी महसूल अधिकाऱ्यांना चांगलाच धारेवर धरलं। राज्यात सर्वात जास्त वाळू तस्करी उमरखेड उपविभागामध्ये होते, तरी एसडीओ तहसीलदारांकडे अवैध वाळू माफियांची यादी का नाही असा सवाल त्यांनी केला आहे। उमरखेड उपविभागातील महसूल अधिकाऱ्यांना बावनकुळेंनी हा सवाल विचारला। तर वाळू माफियांविरुद्ध पोलिसांकडून सुमोटो हद्दपारीचे प्रस्ताव का मागून घेतले नाही असं म्हणत अधिकाऱ्यांची खरडपट्टी केली। वाळू तस्करीबाबत अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे महसूल खात्याचं नाव महाराष्ट्रभर खराब होतंय। आता तुमची वेतनवाढ रोखायची का असा खडा सवालही बावनकुळेंनी अधिकाऱ्यांना विचारला। दरम्यान शेतशिवारातील पांदण रस्ते मजबूत करण्याचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतलेला आहे। त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी भोगवटदार वर्ग 2 आहे त्यांना वर्ग 1 करण्यासाठी मोहीम हाती घेतली जाणार असल्याची घोषणा सुद्धा महसूल राज्यमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी केली आहे। नाही, महाराष्ट्रातल्या सर्व पांदण रस्ते, शिवपांदण रस्ते यांना क्रमांक देणे, आज क्रमांक नाही आहे। जसे गावाच्या रस्त्याला क्रमांक आहेत, MDR क्रमांक आहे, स्टेट हायवे नंबर आहे आणि सर्व शिवपांदणांनी या पांदण मोजमाप करणे आणि आज कमीत कमी शेतातला जाण्याचा रस्ता पक्का करून देणे, सोबतच वर्ग 2च्या जमिनी वर्ग 1 करून देण्याची जबाबदारी सरकारने घेतलेली आहे। शेत जमिनी ज्या शेतकऱ्याकडे आहे त्या वर्ग 2च्या वर्ग 1 झाल्या पाहिजे, याकरता एक मोहीम राज्य सरकार करणार आहे। यानंतर घेऊयात एक छोटासा ब्रेक।